नमस्कार भक्तांनो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व राम भक्तांचे आणि साधकांचे मनापासून स्वागत आहे. आजच्या या विशेष पावन पर्वावर आपण साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अमूल्य प्रवचन संग्रहातील अशा एका प्रश्नावर सखोल चिंतन करणार आहोत, जो प्रश्न जगातल्या प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी नक्कीच येतो. तो म्हणजे, देवा, मी कोणाचे वाईट केले नाही, मी तर देवधर्म करतो, मग माझ्याच नशिबात एवढे दुःख का? भक्तांनो, आपण रोज पाहतो की समाजात अनेक वाईट वागणारे, फसवणारे लोक सुखात जगताना दिसतात, आणि दुसरीकडे प्रामाणिक नीतीने वागणारे आणि देवाची भक्ती करणारे लोक आजारपण, दारिद्र्य किंवा कौटुंबिक संकटांनी तडफडताना दिसतात. अशा वेळी माणसाचा देवावरचा विश्वास उडू लागतो. तो हताश होऊन देवाला दोष देऊ लागतो. पण श्री गोंदवलेकर महाराजांनी या मागचे रहस्य अतिशय गूढ आणि सोप्या शब्दात उघडे करून दाखवले आहे. महाराज सांगायचे, अरे बाबांनो, देवाला दोष देऊ नका. भगवंत कोणालाही उगाच दुःख किंवा सुख देत नाही. सुख आणि दुःख हे तुमच्याच पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहे. पण या कर्माच्या आणि नशिबाच्या रेषेला बदलण्याची किंवा ते भोग सोपे करण्याची ताकद रामनामात आहे. आजच्या या महाप्रवचनात आपण महाराजांच्या मुखातून निघालेले ते सुवर्ण विचार ऐकणार आहोत, जे तुमच्या मनातील सर्व शंका दूर करतील आणि दुःखाच्या काळात तुम्हाला पर्वतासारखे मजबूत बनवतील. चला तर मग अगदी शांत चित्ताने या अमृतवाणीचा आनंद घेऊया. भक्तांनो, श्री गोंदवलेकर महाराजांनी कर्माचा सिद्धांत अतिशय सोप्या उदाहरणाने समजावून सांगितला आहे. महाराज म्हणतात, अरे बाबांनो, कर्माचे 3 प्रकार असतात: संचित, क्रियामान आणि प्रारब्ध. तुम्ही भूतकाळात किंवा पूर्वजन्मात जे पेरले आहे तेच आज पीक बनून तुमच्या समोर आले आहे. मग देवाला दोष देऊन काय उपयोग? महाराज पुढे समजावून सांगतात, जसे तुम्ही एखाद्या बँकेत पैसा जमा केले तर तेच पैसे तुम्हाला परत मिळतात, तसेच तुम्ही तुमच्या कर्माच्या खात्यात जितके चांगले किंवा वाईट कर्म जमा केले आहे तेच सुख किंवा दुःख बनून तुमच्या आयुष्यात येत असते. जेव्हा एखाद्या चांगल्या माणसाच्या आयुष्यात दुःख येते तेव्हा समजावे की त्याच्या पूर्वजन्मातील वाईट कर्माचा हिशोब चुकता होत आहे, आणि जेव्हा तो हिशोब संपेल तेव्हा त्याच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंदाचा सूर्य उगवेल. महाराज अत्यंत मार्मिक प्रश्न विचारतात. विचार करा, जेव्हा आपण सुखात असतो, घरदार, संपत्ती आणि गाड्या मिळतात, तेव्हा आपण कधी देवाला जाऊन विचारतो का की रामा, मी तर काहीच विशेष केले नव्हते, मग मला हे सुख का दिले? सुखाच्या वेळी आपण त्याचे श्रेय स्वतःच्या बुद्धीला देतो आणि दुःखाच्या वेळी मात्र तो देवाला दोष देत असतो. हा माणसाचा केवढा मोठा दुटप्पीपणा आहे. अनेक भक्त महाराजांकडे यायचे आणि डोळ्यात अश्रू आणून विचारायचे, महाराज, जर कर्माचे भोग भोगावेच लागणार असतील तर मग आम्ही नामस्मरण आणि देवाची भक्ती का करायची? नामामुळे आमचे दुःख टळणार नाही का? यावर साक्षात परब्रह्मस्वरूप श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेले हे उत्तर जगातल्या प्रत्येक दुःखी भक्तासाठी संजीवनी आहे. महाराज म्हणाले, अरे बाळांनो, नामस्मरण म्हणजे तुमच्या कर्माची दिशा बदलणारा साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद आहे. नाम घेतल्याने तुमचे कर्माचे भोग सुसह्य होतात. महाराज एक अद्भुत आणि सुंदर दृष्टांत देतात. समजा तुमच्या नशिबात एका मोठ्या अपघातात तुमचा पाय तुटणे किंवा डोके फुटणे लिहिले आहे, पण जर तुम्ही अखंड नामस्मरण करत असाल तर रामरायाच्या कृपेने त्या मोठ्या अपघाताऐवजी तुमच्या पायाला फक्त एक छोटीशी टाचणी टोचेल आणि ते मोठे संकट तिथेच संपून जाईल.
संकटाचा डोंगर सुईच्या टोका इतका लहान करण्याचे सामर्थ्य या रामनामात आहे. महाराज पुढे म्हणतात, दुसरी गोष्ट म्हणजे नाम घेणाऱ्या माणसाला दुःखाचे ओझे वाटत नाही. नामस्मरणाने आत्म्याला इतकी अथांग ताकद मिळते की माणूस हसत हसत कर्माचे भोग भोगून संपवतो आणि भविष्यातील सर्व वाईट कर्मे जाळून भस्म करतो. महाराज नेहमी सांगायचे, दुःख हे शाप नसून देवाची कृपा आहे. हे ऐकायला थोडे आश्चर्यकारक वाटेल, पण महाराजांनी या मागचे गूढ कारण सांगितले आहे. महाराज म्हणतात, माणूस सुखात असताना देवाला विसरतो. सुखात माणसाला संपत्ती, घर आणि मित्रांचा गर्व होतो. पण जेव्हा दुःख येते तेव्हा माणसाचा अहंकार गळून पडतो आणि तो रडत रडत रामाच्या पायाशी धाव घेतो. अशा वेळी महाराज एक सुंदर दृष्टांत देतात. जसे सोनार सोन्याला आगीत तापवतो आणि ठोकून ठोकून त्याचा सुंदर दागिना बनवतो, तसेच रामराया आपल्या आवडत्या भक्ताला दुःखाच्या आगीत तापवून शुद्ध बनवतो. ज्यावर देवाची खरी कृपा असते त्याला तो आधी सर्व संसाराचे फोलपण दाखवून देतो, जेणेकरून भक्ताचे मन जगातून निघून कायमचे नामास स्थिर व्हावे. म्हणून महाराज सांगायचे, दुःखाच्या काळात खचून जाऊ नका. म्हणा, रामा, ही माझी कर्माची फळे आहेत. ती मी तुझ्या नामस्मरणाच्या आधाराने आनंदाने भोगेल. तू फक्त माझा हात सोडू नकोस. महाराज आपल्या प्रवचनात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत जनाबाई यांचे उदाहरण देत असत. महाराज म्हणायचे, संत ज्ञानेश्वर महाराजांना आणि त्यांच्या भावंडांना समाजाने केवढा त्रास दिला. त्यांना अन्नाचा कणही मिळू दिला नाही, पण त्यांनी कधी देवाला दोष दिला का? त्यांनी त्या दुःखातही जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. संत तुकाराम महाराजांची बुडलेली गाथा. हे सर्व असतानाही त्यांनी विठ्ठलाचे नाव सोडले नाही. महाराज म्हणतात, संताच्या आयुष्यात आपल्यापेक्षा 1000 पटीने जास्त दुःखे आली, पण ते दुःखाला घाबरले नाहीत, कारण त्यांनी दुःखावर नामाची ढाल धरली होती. जो नामाची ढाल धरतो त्याला जगातील कोणतेही संकट मारू शकत नाही. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग, आजारपण किंवा आर्थिक संकट येईल, तेव्हा श्री गोंदवलेकर महाराजांनी दिलेली ही 5 सोपी तत्वे नेहमी लक्षात ठेवा. तत्व 1, देवाला दोष देणे बंद करा. हे माझ्याच कर्माचे फळ आहे हे स्वीकारा. देवाला दोष दिल्याने दुःख कमी होत नाही, उलट पाप वाढते. 2, सदा समाधानी रहा. आज देवाने जसे ठेवले आहे त्यात आनंद माना. रामा, तुझ्या इच्छेने सर्व घडत आहे हा भाव ठेवा. 3, अखंड नामाचा आश्रय. दुःखाच्या क्षणी नामाचा वेग वाढवा. मुखाने सतत श्रीराम जय राम जय जय रामचा जप चालू ठेवा. 4, सत्कर्म करत रहा. माझ्या नशिबात दुःख आहे म्हणून मी इतरांशी वाईट वागेन असे विचार करू नका. नवीन वाईट कर्मे तयार करू नका. 5, सर्व भार रामावर टाका. रात्री झोपताना म्हणा, रामा, हा माझा संसार आणि माझी दुःखे मी तुझ्या चरणी सोपवतो. आता तूच माझे रक्षण कर. तर भक्तांनो, माझ्याच नशिबात दुःख का आणि कर्माचा सिद्धांत या विषयावरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे हे अतिशय सखोल आणि धीर देणारे महाप्रवचन तुम्हाला कसे वाटले? आजपासून दुःखाला न घाबरता नामाच्या आधाराने कर्माचे भोग संपवण्याचा संकल्प तुम्ही करणार का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर आजच्या या उपदेशाने तुमच्या मनातील नैराश्य दूर केले असेल आणि तुम्हाला जगण्याची नवीन दिशा दिली असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. रामाच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवून लीन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता श्रीराम समर्थ किंवा श्रीराम जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असे सखोल जीवन बदलणारे
आणि संकटाच्या काळात धीर देणारे दैनंदिन उपदेश नियमितपणे ऐकण्यासाठी आपल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अमृतवाणी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.